नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. चला तर आज आपण पाहूया श्री क्षेत्र मायंबा श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर. ही व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल आपण कोणत्या मंदिरात देवदर्शनासाठी आलेला आहोत. चला तर आपण माहिती घेऊया. तर आमच्या अहोंचा वाढदिवस होता, तर त्यामुळे काहीतरी स्पेशल म्हणून आज आम्ही मायंबा देवदर्शनासाठी निघलेला आहोत. तर अहिल्यानगरमधून मेन शहरामधून 43 किलोमीटर अंतरावर सुमारे हे मंदिर आहे. तर जाताना आम्ही नगर पाथर्डी या मार्गावरून भिंगार या गावामधून देवदर्शनासाठी निघालेला आहोत. देवदर्शनासाठी आम्ही आमच्या 4 व्हीलरमध्ये गेलेला आहोत. तर असेच अहिल्यानगरमधील नवनवीन मंदिरांची व तेथील माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. चला तर आपण मंदिराची माहिती पाहूया. आम्ही आमच्या घरामधून सकाळी लवकर निघलेला आहोत, त्यामुळे बाहेरील वातावरण खूप सुंदर आणि पाऊस येत होतं, त्यामुळे खूप थंड वातावरण होतं. तर भुरभुर पाऊस चालूच होता कंटिन्यू. अहिल्यानगरमध्ये तसं रोजच पावसाचं वातावरण आहे. हे पहा, आम्ही दोघे जण दर्शनासाठी निघलेला आहोत. तर ह्यांचा वाढदिवस होता, त्यामुळेच आम्ही देवदर्शन करण्याचे ठरवलं आणि इथे दर्शनासाठी आलेला आहोत. तुम्ही पाहू शकता. तर हे मंदिर मच्छिंद्रनाथांचं डोंगराच्या अगदी माथ्यावर आहे, त्यामुळे इथे तुम्हाला चहूबाजूनी झाडे, डोंगर आणि हेच दिसेल. नाथ संप्रदायाचे आद्य गुरु आणि नवनाथांपैकी पहिले नाथ म्हणजेच श्री मच्छिंद्रनाथ, त्यांना मत्स्येंद्रनाथ असेही म्हणतात. तर त्यांची संजीवनी समाधी श्री क्षेत्र मायंबा येथे गर्भगिरी डोंगराच्या रांगेमध्ये वसलेली आहे. हे स्थान महाराष्ट्रातील भाविक आणि नाथ भक्तांचे अत्यंत पवित्र व जागृत श्रद्धास्थान मानले जाते. लास्ट टाइम आपण आपल्या चॅनलवर तर गोरक्षनाथांच्या मंदिराची माहिती अपलोड केलेला आहोत, तर त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तर चला आपण यात मच्छिंद्रनाथांची माहिती पाहूया. तर हे मंदिर बीड जिल्ह्यामध्ये आष्टी या तालुक्यामध्ये व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेजवळ आहे. आद्य गुरु श्री मच्छिंद्रनाथ हे महाविष्णू व कवी नारायणाचा अवतार म्हणून ओळखले जाते व हे मंदिर गर्भगिरी डोंगर रांगाच्या अगदी माथ्यावर वसलेले आहे. हे पहा, मंदिराच्या साईडने आपण वरच्या बाजूला आलेले आहोत. तर इथून आपल्याला मंदिराचा परिसर चालू झालेला आहे. इथे वेगवेगळी पूजेचे साहित्याची दुकानं आहेत. इथे आपण पूजेचे साहित्य घेऊन वर मंदिराला दर्शनासाठी जाऊ शकतो. तर मंदिराचा परिसर खूप मोठ्या प्रमाणात आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि इथे लावलेली दुकाने सुद्धा जत्रेच्या वेळेस खूप भरभरून येतात आणि इथे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. तर तुम्ही इथे बोर्डवर पाहू शकता. उत्तमाचं भक्तनिवास आहे व आंघोळीसाठी भक्तांसाठी गरम पाण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. इथे नवनाथांची मूर्ती स्थापना केलेली आहे. अनुष्ठान म्हणून तिथे पारायण केले जाते. तर हे पहा, आपले मच्छिंद्रनाथ, तसेच बडे बाबा असे सुद्धा म्हणले जाते. नाथ संप्रदायाची स्थापना आणि हठयोगाचा प्रसार आद्य गुरु श्री मच्छिंद्रनाथांनीच केला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, ही संजीवनी मेन समाधी आहे श्री मच्छिंद्रनाथांची. तर इथे भव्य असं मंदिर उभारण्यात येत आहे, त्यामुळे मंदिराचं काम चालू आहे. तर आपण इथूनच मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊ शकतो किंवा आतमध्ये जायचा आपल्याला प्रवेश नाही. जे कोणी भाविक येतील त्यांना बाहेरूनच दर्शन घेण्यासाठी परवानगी आहे. खूप मोठ्या प्रमाणात मंदिराचं काम चालू आहे. तुम्हाला मी पुढे जाऊन बोर्ड सुद्धा दाखवते की अशा प्रकारे मंदिर होणार आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता, मध्यभागी संजीवनी समाधी आहे. हा मंदिराचा परिसर आहे. वर्षातून एकदाच समाधी उघडण्याची परंपरा आहे. श्री मच्छिंद्रनाथ महाराजांची मूळ संजीवनी समाधी ही वर्षातून केवळ एकदाच उघडली जाते आणि ते म्हणजे श्री गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री उघडली जाते. कारण त्या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान व चंदनलेप व विविध पवित्र नद्यांमधून कावडीने आणलेल्या पाण्याने समाधीला महाअभिषेक केला जातो व चंदनाचा लेप लावला जातो. आडव्याच्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक या दर्शनाचा लाभ घेतात. तर गडावर नाथ संप्रदायाची परंपरा असणारी अखंड धुनी आहे, जी सतत प्रज्वलित असते. तर समाधी मंदिराच्या मागे मच्छिंद्रनाथांची मानलेली बहीण श्री धोंडाई देवी हिचे सुद्धा मंदिर आहे. तर अशा प्रकारे बडे बाबा म्हणजेच श्री मच्छिंद्रनाथांचे
ही संजीवनी समाधी आहे आणि ही समाधी मुख्य म्हणजे भारतामधील महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये हे मुख्य देवस्थान म्हणून ओळखले जाते. डोंगराच्या खाली देवतळे नावाचा तलाव आहे. हे सर्व भाविक वरच्या बाजूने तेच पाहत आहेत. तसेच डोंगराच्या कुशीमध्ये खाली उताराच्या दिशेने अमृतेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे आणि तेथे गोमुखातून पाण्याचा झरा निरंतर वाहत असतो. तर तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता. खूप सुंदर आहे. नैसर्गिक वातावरण तसेच पाऊस आल्यामुळे इथे डोंगर रांगा सगळे हिरवेगार झालेले आहेत. हे मंदिर गर्भगिरी डोंगर रांगेमध्ये वसलेले आहे. त्यामुळे या मंदिराच्या चहूबाजूने जो काही वातावरण आहे त्यामुळे हे मंदिर खूपच सुंदर व सुशोभित असे दिसते. गडावर इथे जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. तसेच वाहनांसाठी सुद्धा रस्ता उपलब्ध आहे. इथे भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम सोय आहे. तसेच राहण्यासाठी धर्मशाळा सुद्धा उपलब्ध आहेत. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंदिराचा भव्य असा परिसर आहे, जो की अजून रिनोव्हेशनचं काम चालू आहे सगळीकडे. तरी सुद्धा हे मंदिर खूप सुंदर दिसत आहे. नाथ संप्रदायाच्या कथेनुसार भगवान श्री विष्णूचे अवतार मानले गेलेले मच्छिंद्रनाथ एका माशाच्या पोटी जन्माला आले होते, म्हणूनच यांना आपण मच्छिंद्रनाथ असे म्हणतो. तसेच आपले कार्य पूर्ण झाल्यावर आणि नाथ संप्रदायाची धुरा शिष्य गोरक्षनाथांकडे सोपवल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी याच मायंबा गडावरील शांत, एकांत आणि निसर्गरम्य वातावरणात संजीवनी समाधी घेतलेली आहे. तर हा गड अत्यंत जागरूक मानला जातो. तसेच येथे मच्छिंद्रनाथांची सूक्ष्म उपस्थिती अनुभवायला सुद्धा मिळते. स्वयंभू अमृतेश्वर महादेव मंदिर आहे. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितले आहे की येथे पाण्याचा झरा हा निरंतर वाहत असतो. तर अशा प्रकारे हे मंदिर आहे आणि आपण मच्छिंद्रनाथांची माहिती पाहिलेली आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ व माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर